राधानगरी दाजेपूर अभयारण्य गाईड प्रशिक्षणातून पर्यटनाला नवी ओळख। राधानगरी दाजेपूर अभयारण्य येथे पर्यटकांना अधिक समृद्ध, माहितीपूर्ण आणि दर्जेदार अनुभव देण्यासाठी गाईड व सफारी चालकांच्या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे। विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांनी या प्रशिक्षणामुळे पर्यटन वाढीस गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। अभयारण्यात कार्यरत गाईड व सफारी चालकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली। या कार्यशाळेला सहाय्यक वन संरक्षक प्रियांका भवर तसेच वन क्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर हे उपस्थित होते। यावेळी बोलताना श्रीकांत पवार यांनी सांगितले की गाईड हा पर्यटकांसाठी अभयारण्याचा चेहरा असतो। गाईडचे ज्ञान, संवाद कौशल्य आणि वर्तन यावरच पर्यटकांचा अनुभव ठरत असल्याने त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणं आवश्यक आहे। याच अनुषंगाने गाईड व सफारी चालकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना ड्रेस कोड देऊन त्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे। दाजेपूर पर्यटन सफारीसाठी जे काही आपले गाईड आहेत त्या गाईडसाठी आपण माननीय श्री सुनील करकरे साहेब हे वन्यजीव अभ्यासक यांच्यामार्फत आपण त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं। यामागचा मूळ उद्देश आहे की बाबा आपल्याकडे जे सर्व पर्यटक येतात त्या पर्यटकांना कशाप्रकारे माहिती सांगितली पाहिजे जेणेकरून पर्यटक हा इथून दाजेपूरमधून एक चांगला प्रकारचा अनुभव इथून घेऊन जातील आणि पुन्हा इतर लोकांनाही ते प्रवृत्त करतील की बाबा दाजेपूर अभयारण्यामध्ये आपण पर्यटनासाठी यावं। याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे आज 29 गाईड आहेत की ज्यांचा आपण रजिस्टर गाईड आहेत की त्यांचा आपण युनिफॉर्म देऊनसुद्धा त्यांना इथं आपण दिलेलं आहे आणि इतर ज्या काही त्यांच्या सॉफ्ट स्किल्स आहेत, कसं पर्यटकांना बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, पर्यटकांना त्यांच्या अपेक्षा कशा आपण पूर्ण केल्या पाहिजेत, इथल्या जंगलाविषयीची त्यांना माहिती, परिपूर्ण माहिती करकरे साहेबांनी त्यांना दिलेली आहे आणि याचा चांगला फीडबॅक आपण या गाईड लोकांकडून अपेक्षा करतो। वन विभागाकडून अपेक्षा आम्ही ठेवतो त्यांच्याकडून की ते जास्तीत जास्त चांगली सेवा या पर्यटकांना या माध्यमातून देतील। यावेळी वन्यजीव अभ्यासक सुनील करकरे यांनी अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीवांचे वर्तन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी मार्गदर्शन केलं। प्रत्येक सजीव आपल्या पुढील पिढीचा विचार करत असतो असं सांगत त्यांनी माणूस व इतर सजीव यातील फरक स्पष्ट केला। तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य अयोग्य याचा विचार करणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। या प्रशिक्षण कार्यशाळेत अभयारण्य क्षेत्रातील गाईड व सफारी चालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या उपक्रमामुळे पर्यटकांना अधिक चांगली सेवा व अचूक माहिती मिळणार असून राधानगरी दाजेपूर अभयारण्यात पर्यटन वाढीस नवी चालना मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। शुद्ध सोन्या चांदीच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांचे विश्वसनीय ठिकाण अनघा ज्वेल्स। हॉलमार्क दागिन्यांच्या आणि IGI सर्टिफाईड डायमंडच्या दर्जेदार मनमोहक डिझाईन्सची भव्य रेंज उपलब्ध। अनघा ज्वेल्स, राजारामपुरी 10वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर।